काल दीप अमावस्या होती. मी शाळेतून आल्यानंतर घाईघाईत का असेना पण सुंदर अशी दीप अमावस्या साजरी केली. दिव्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर मी किचनमध्ये आली. किचनमध्ये आल्यानंतर मी माझ्या परिवारासाठी बनवलं गंगाफळाची भाजी आणि चपाती. ही गंगाफळाची भाजी खूपच जास्त टेस्टी बनते. माझ्या घरात सगळेजण खूप आवडून खातात. तर ती भाजी मी कशी बनवली आहे थोडक्यात आपण पाहूया. या भाजीला कोणी भोपळा म्हणतं, कोणी गंगाफळ म्हणतं. पण बऱ्याच जणांना गंगाफळाची भाजी खायला आवडत नाही. पण खरं तर गंगाफळाची भाजी ही आरोग्यदायी असते आणि शरीराला खूप पोषक अशी असते. या भाजीत बीटा कॅरोटीन आणि प्रो व्हिटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपले त्वचा, हृदय, डोळे यासाठी खूपच आरोग्यदायी असते. याची फोडणी करताना थोडंसं ट्विस्ट करायचं असतं. ते म्हणजे तर मी त्यामध्ये एक तेजपत्ता टाकते. म्हणजे जिरं, मोहरी, अख्खे धने, मेथी, थोडंसं बडीशोप, तेजपत्ता, कढीपत्ता ह्या सगळ्यांचे फोडणी मी या ठिकाणी केलेली आहे. थोडंसं लसूणही टाकलेलं आहे. 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत, लाल सुक्या मिरच्या. त्यानंतर गंगाफळाच्या फोडी टाकलेल्या आहेत. गंगाफळाची फोडी करताना आपण त्याची साल राहू देऊ शकतो, नाही पण राहू दिली तरी चालते आणि साल राहू दिली तरी चालते. आपल्याला जसं आवडत असेल तशा पद्धतीने त्याच्या फोडी करायच्या आणि त्यानंतर त्याला फोडणी झाल्यानंतर थोडंसं परतल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं लाल चटणी, धने पावडर, मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. अशा पद्धतीने यामध्ये थोडंसं गूळ आणि थोडंसं आमचूर पावडर मी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी आता थोडंसं झाकण लावून आपल्याला शिजवायचे. हे एकही थेंब पाणी न टाकता ही भाजी शिजते आणि छान लागते. अगदी चटपटीत अशी ही भाजी तयार आहे. तुम्ही पोळी किंवा भातासोबत छानपैकी एन्जॉय करू शकतात. तर भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.